काय म्हटले बघा, the relative angular speed of plus hour and second hand of a clock, असं विचारलं. ओके, इज इट क्लिअर एव्हरीवन? तर हा न्यूमेरिकल बेस्ड ऑन अ क्लॉक आहे. क्लॉक म्हणजे ऑल दीज हँड्स कम्प्लीट हाऊ मच रेव्होल्युशन? एज इन वन रेव्होल्युशन सगळेजण रेव्होल्युशन करतातच, बरोबर आहे. बट व्हेरी इम्पॉर्टंट टाइम पिरियड फॉर दॅट रेव्होल्युशन. टाइम पिरियड फॉर आवर हँड किती असतो एक रेव्होल्युशन कम्प्लीट करायला? आवर हँड 12 पासून चालू करतोय, बरोबर ना? स्टार्ट फ्रॉम 12, 3, 6 अँड 9. आवर हँड करतो ना सगळ्यांना. मग एक रेव्होल्युशन कम्प्लीट करायला हाऊ मेनी आवर्स रिक्वायर्ड? आणि गेलं वन रेव्होल्युशन साठी किती टाइम लागणार? 12 आवर्स. थिंक करा. ओके, ओके. पुन्हा लक्ष द्या. लक्ष द्या काय म्हणते. वन रेव्होल्युशन कम्प्लीट करायला वी से टाइम रिक्वायर्ड इज टाइम पिरियड. आवर हँड साठी 12 आवर्स लागतात, मिनिट हँड साठी 60 मिनिट लागतात, अँड सेकंड साठी किती लागतात? 60 सेकंड, बरोबर आहे ना? ओके, हा टाइम पिरियड आहे. ओके, आणि प्रत्येक हँड एक रेव्होल्युशन मध्ये किती डिस्प्लेसमेंट करतोय? 2 पाय रेडियन. अँग्युलर रेडियन मध्येच घ्यायला लागतं. आता प्रॉब्लेम मध्ये जाऊया आपण. विचारले रिलेटिव्ह अँग्युलर स्पीड म्हणजे काय? रिलेटिव्ह वेलॉसिटी आपलं झालं की नाही? मग रिलेटिव्हचा कन्सेप्ट काय असतोय? रिलेटिव्ह अँग्युलर स्पीड ऑफ आवर हँड अँड सेकंड हँड. म्हणजे आपल्याला फाइंड करायचं ओमेगा आर म्हणतो याला मी, रिलेटिव्ह स्पीड. कुणाचं स्पीड जास्त आहे, सेकंड का आवरचं? सेकंडचं जास्त असते, फास्ट होतं ना. 6 सेकंड मध्ये एक रेव्होल्युशन, अँड आवर हँड स्लोली फॉर 12 आवर्स. म्हणजे त्यामुळं ग्रेटर कोणाचं आहे? सेकंडचं मायनस आवर्सचं, राईट? हा, ओमेगा किती आहे? 2 पाय अपॉन टाइम पिरियड फॉर सेकंड हाऊ मच? 60 सेकंड, राईट? मायनस ओमेगा फॉर आवर हँड 2 पाय, as is how much? 2 पाय डिवाइड बाय आता सेकंड मध्ये पाहिजे 12 आवर्स, म्हणजे किती मिनिट्स? 60 मिनिट्स. म्हणजे किती सेकंड? म्हणून पुन्हा एकदा 60 सेकंड, बरोबर? ओके, इथं मिनिट 1 मिनिट इज 60 सेकंड. त्यामुळे काय डाऊट आहे? अंडरस्टूड कन्वर्जन काय आलं? श्रद्धा, एक तास म्हणजे किती मिनिट? एक तास म्हणजे 60 मिनिट. एक मिनिट म्हणजे किती सेकंड? 6 सेकंड, म्हणून वाढवत गेलं. म्हणजे डिवाइड बाय टाइम आवर किती आहे? इज 12 इंटू 60 इंटू वॉट? 60 फॉर आवर हँड. इज इट राईट? म्हणजे स्पीड कमी आहे बा त्याचं. मग मी कॅल्क्युलेशनला 2 पाय/60 कॉमन घेतो. राहिलं का इथं 1, आणि इकडे 1 डिवाइड बाय 60 कॉमन घेतले. 12 6 जा मरेश, 12 6 जा. व्हेरी गुड. सो इट इज π/30. इज इट राईट? π/30 जुई. 2 पाय/60 म्हणजे किती?
π/30. आणि ऑप्शन तर लगेच कळणार, हे सगळं 719 आहे, बरोबर ना. मग 7 क्रॉस मल्टिप्लाय केलं मी, 720 -1, बरोबर आहे काय. काल ना क्रॉस मल्टिप्लाय 720, तर हे क्रॉस मल्टिप्लाय करते ना सगळ्यांना, डिवाइड बाय व्हॉट, 720. गॉट इट. आता मला सांगा 720 -1 किती येणार. ऑप्शन प्रमाणे लिहूया, 719 आणि 3 ला 72 मल्टिप्लाय करा आणि मला सांगा कॅल्क्युलेशन. 3 ला 720 722 3 7 3 21, 21च्या जवळ किती, 216 आणि ते 2 0. समजला प्रॉब्लेम एव्हरीवन. ह्यात आपण सगळं कव्हर केलंय बघा, रिगार्डिंग वॉट, वॉच. बेसिकली अजून एक टाईप आहे ते होणार. सो यामध्ये काय डाऊट आहे, घ्या.